चला तर मग आता बनवूया चवळीची भाजी। तर ही चवळीची डाळ आहे, तर ती कुकरमध्ये कशी बनवायची ते बघूया। चवळीची डाळ सगळेच बनवतात, पण कुकरमध्ये अतिशय छान आणि टेस्टी लागते कुकरमध्ये बनवली की। तर बघूया चवळीची डाळ कशी बनवायची। तर इथे कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल तापलं की यामध्ये मोहरी टाकायची। तर हे तेल तापतच आहे। आता यामध्ये थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे। थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे। आता यामध्ये तेल तापलेलं आहे, तर मोहरी टाकत आहे। आता ही मोहरी तळून घ्यायची। तर ही मोहरी तळून झाली की यामध्ये जिरं टाकायचं। तर आता हे जिरं तळत आहे। आता कढीपत्ता, तर आता हा कढीपत्ता तळत आहे। तर कढीपत्ता तळून झाला की यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकायची। तर ही टोमॅटोची पेस्ट आता तळत आहे। तर ही टोमॅटोची पेस्ट तळून झाली की यामध्ये कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं आणि थोडीशी भाजी घट्ट व्हावी म्हणून हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे। तर हे सर्व एकत्रच वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। तुम्हाला घट्ट भाजी हवी असल्यास तुम्ही थोडासा मसाला जास्त टाकायचा। तर हे तळतच आहे। आता हे 1 ते 2 मिनिटं चांगलं तळून घ्यायचं आहे। तर आता हे चांगलं तळून घेत आहे। आता यामध्ये चवीनुसार तिखट, घरी तयार केलेला मसाला, हळद आता फिरून घेत आहे। तर आता हे चांगलं तळून घेत आहे। यामध्ये थोडा बाहेरचा मसाला टाकलेला आहे। तुम्हाला जो आवडेल तुम्ही टाकू शकता।
बघा इथे चवळीची डाळ धुवून घेतलेली आहे. तर आता ही चवळीची डाळ टाकायची आहे. फिरून घेत आहे. आता यामध्ये थोडं मीठ आणि 2 ते 3 मिनटं मीठ टाकल्यावर चांगली फ्राय होऊ द्यायची तेलामध्येच. चवळीच्या डाळीमध्ये डी व्हिटॅमिन असते. लहान मुलांना तर चवळीची डाळ नेहमी खायला दिली पाहिजे. लहान मुलं चवळीची डाळ अशी नसतील खात तर त्याचे आप्पे किंवा डोसे बनवून द्यायचे. तर आता ही डाळ तळतच आहे, चांगली फ्राय होत आहे तेलामध्ये. तर आता ही डाळ तळून झालेली आहे. यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. फिरून घेत आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आता या चवळीच्या डाळीमध्ये तुम्ही एक बटाटा पण टाकू शकता, छान होती तशी ही भाजी. आता कुकरचं झाकण लावून घेत आहे आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. तर आता चवळीची डाळ झालेली आहे. आता प्लेटमध्ये काढत आहे. बघा कशी छान अशी चविष्ट चवळीची डाळ तयार झालेली आहे. तर ही चवळीची डाळ रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही पण नक्कीच बनवून पहा अशा प्रकारे चवळीची डाळ, तुम्हालाही नक्कीच आवडेल.